नमस्कार, जय शिवराय। सध्या आपण आहोत सासवडमधील संगमेश्वर मंदिराच्या समोर। मंदिराच्या उजव्या भागात मधून करामाई नदी वाहत येते आणि मंदिराच्या डाव्या भागाकडून चरणावती उर्फ चांबळी नदी वाहत येते। दोन्ही नद्या पठारवाडीजवळ चतुर्मुख मंदिराजवळ उगम पावतात। तिथंही चतुर्मुख मंदिर आहे, शिवमंदिर आहे आणि तिथं ब्रह्मदेव सृष्टीच्या उत्थानाकरता निर्माणाकरता ध्यानस्थ बसलेले होते। हे जे समोर आपण पाहत आहोत ते आहेत संगमेश्वर मंदिर आणि मंदिराच्या उजवीकडून करा नदी वाहत येते आणि मंदिराच्या डावीकडून चरणावती उर्फ चांबळी नदी वाहत येते। माझ्या बोटाच्या समोर तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू सोपानदेव महाराज यांचे समाधीस्थळही तुम्ही पाहत आहात आणि त्या मंदिराच्या समोरून धोबी घाट किंवा हत्ती प्रस्तर हाही तुम्हास दिसून येत आहे। त्यानंतर करा आणि चरणावती ह्या दोन्ही नद्या पुढं संगम पावून करा या नावाने ती नदी पुढं वाहत जाते। दूर सुदूर बारामती भागामध्ये ती नीरा नदीला मिळते। सोनगाव या ठिकाणी तिथं अतिशय सुंदर असं चारी बाजूंनी पाण्याने वेढलेलं असं एक शिवालय आहे। संगमेश्वर मंदिराच्या बरोबर डावीकडे माझ्या बोटाच्या समोर गोदाजी जगताप यांचं समाधीस्थळ आहे। पुरंदर किल्ल्यावरून गोदाजी जगताप हे सुभानमंगळला लढण्यासाठी गेलेले होते। मुसेखानाचा आपल्या भाल्याने आणि तलवारीने वेध घेणारे हे गोदाजी जगताप हे कावळ्या बावल्याच्या खिंडीमध्ये सांदोशीजवळ रायगडाजवळ इनिकद खानानंतर रायगडास पडलेल्या वेड्याला फोडण्यामध्येही यशस्वी झालेले होते। गोदाजी जगताप हे हरजीराजे जगताप यांचे पुढचे वारसदार। गोदाजी जगताप यांनी फतेखानाविरुद्ध शिवरायांनी लढलेली यशस्वी लढाईसुद्धा खेळलेली होती। खळद बेलसर प्रांती फतेखानाविरुद्ध त्यांनी स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर यांच्याविरुद्ध ही लढाई लढलेली होती। गोदाजी जगताप यांची ही समाधी त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू सोपानदेव महाराज यांचे हे समाधीस्थळ, त्यानंतर संगमेश्वर हे शिवालय, करामाई नदी, चांबळी नदी आणि हे इकडं दक्षिण भागामध्ये पसरलेले हे सासवड शहर। सातवड या ठिकाणी होते त्यामुळे या गावाचे नाव सातवड पडले। हरजीराजे जगताप हे ह्या गावातील आद्य संस्थापक। सध्या त्यांचे वारसदार संजयजी जगताप हे माजी आमदार असून सध्या त्यांनी भाजपामध्ये काँग्रेसमधून प्रवेश केलेला आहे। धन्यवाद, जय शिवराय।